एसटी बंद आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका बसतोय। या प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून संपाचा हत्यार उपसलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो नागपुरातही दिसून येत आहे। सध्या आपण आहोत नागपूरच्या गणेशपेठ येथील एसटीच्या मध्यवर्ती बस स्थानकावर आणि इथे जे आहेत त्या मोजक्या बसेस सुरू आहेत आणि त्यामुळे जी आहे ती प्रवाशांची एकच गर्दी दिसून येत आहे। इथे आपल्याला मला अहिरीला जायचं आहे। मी असं 8:30 पासून आहे इथं। बस आलीच नाही। बस ते राजुरा लागली होती पण ती अहिरी बस नाही। आता किती वेळ तुम्ही वाट पाहाल? आता पाहून थोडा वेळ वाट नाही भेटली तर मग काय करणार? गडचिरोली मार्गाने जाईन। कसे जाणार तुम्ही? कारण जर एसटी नाही मिळाली आता घरी जाऊ। तुम्हाला कुठे जायचं? मला चंद्रपूरला जायचं आहे। लागले नाही आहेत, किती परिणाम पडत? बसेसची वाट बघते ना, जेणेकरून नेहमी येते आणि बस लागलेली असते, पण आज आहे की मला वाट बघावी लागतीये। बघते वाट, नाही जर काही पर्याय तर मग काही दुसरा पर्याय शोधावाच लागेल। की बस खासगी बसने जाऊ शकते। हा, आणि सुविधा दिली आहे अर्धी तिकिटीची, ती पूर्ण घ्यायची आहे, पण बसेस नाहीये। काय सांगाल, किती वेळ झाला, कुठे जायचं आहे? मला पांढरकवड्याला जायचं आहे। अर्धा तास झालोय मी उभा इथं, पण गाडी नाही लागली अजून। मग आता कसं करणार तुम्ही? किती वेळ वाट पाहणार? अर्धा एक घंटा वाट पाहायचं, मग घरी। तर हे प्रवासी आहेत, तासाभरापासून 2 तासापासून वाट पाहत आहेत, मात्र त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे तेथील बसेस नाही आल्या। जर बस नाही आली तर मग पुन्हा आम्ही घरी जाऊ असं काहींचं म्हणणं आहे। मात्र ज्यांना जाणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे का याची ते चाचपणी करतात, कारण खाजगी ट्रॅव्हल आणि बसेस सुरू आहेत, मात्र त्यांचीही तिकीट वाढलेली आहे, त्याचबरोबर त्याही भरभरून जात असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।